सर काय सांगाल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश सुरू आहे महायुतीमध्ये? साहजिक आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश महायुतीला मिळालं. महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड प्रमाणाचं पाठबळ दाखवलं. अशा वेळेला विविध राजकीय पक्ष, त्याच्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस असेल, शिवसेना उभाटा असेल किंवा आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सुद्धा हालचाल अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावरती होते आहे. आज राष्ट्रवादीमध्ये सुरेश जेतल्यांसारखे जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या परिसरामध्ये दीर्घकाळ काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये काम करणारे एक महत्त्वाचे नेते आज सहभागी होत आहेत. त्यांच्या स्वागताच्या निमित्तानेच खास प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या पक्षप्रवेशाच्यामुळे पक्ष मजबूत होईलच. प्रतापराव चिखलीकर अखेरच्या क्षणाला आम्ही लोहा कंधारमधून त्यांना उमेदवारी दिली, तेही यशस्वी झाले. तेही नांदेड जिल्ह्यात आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पक्षवाढीच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत आहेत. आणि आता मराठवाड्यातलं बदललेलं राजकीय चित्र पुढील काही महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काल सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. नाही, मला काय माहीत नाही. मी वर्तमानपत्रातून ते वाचलं की त्यांची भेट झाली किंवा बावनकुळे साहेबांनी त्याबद्दलचं काहीतरी भाष्य केलं आहे. माझ्याकडे त्या भेटीचा अधिकृत काही तपशील नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जाते. पक्षश्रेष्ठींवर सगळं जे आहे ते सोपवण्यात आलंय, अशा पद्धतीची माहिती आहे. नाही, ही माहिती आपल्या स्तरावरतीच आहे. एक असं आहे की त्या संदर्भामध्ये जी घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, त्याची चौकशी 3 स्तरावरती सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या बाबतीमध्ये अतिशय कडकपणाची भूमिका घेतलेली आहे. SITच्या मार्फत चौकशी सुरू आहे, CIDच्या मार्फत ही चौकशी सुरू आहे, त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या संबंध घटनेचा सखोल तपास व्हावा आणि जे कोण दोषी असतील किंवा या घटनेच्या पाठीमागे दुसरं कोणी जरी असेल त्याचाही तपास केला जावा आणि कठोर कारवाई केली जावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका त्या ठिकाणी आहे. एकीकडे आरोप त्यांनी केले आणि दुसरीकडे त्यांची भेट घेतली, काय वाटतंय? नाही, शेवटी एक असं आहे की आज मी वर्तमानपत्र आत्ता येता चालली त्यावेळेला धस यांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं की त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. अर्थात ते दीर्घकाळ सोबत काम केलेले त्यांनी आहेत, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या भेटीच्या पाठीमागचं कारण काय किंवा भेटीत काय चर्चा झाली मला त्या ठिकाणी अवगत नाही. महापालिका निवडणुका लढण्यासाठी भाजपची स्वबळावर तयारी सुरू आहे आणि तशी चाचपणी सुद्धा सुरू आहे भाजपकडून. नाही, प्रत्येक राजकीय पक्षांनी आपला पक्ष वाढवण्याचं काम करण्याचा अधिकार महायुतीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पक्ष हा देशांतील राज्यांतील सर्वात महत्त्वाचा मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांची वाढ करण्याचा काम ते करतात. एकनाथराव शिंदे शिवसेना वाढवण्याचं काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा आपल्या पद्धतीने काम करतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला राज्य पातळीवरती आम्ही बसू आणि मग महापालिका न्याय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील तर जिल्हा परिषद पंचायत समिती न्याय या संदर्भातला निर्णय महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं हा निर्णय त्यावेळेला होईल. तशी काही चाचपणी तुमच्याकडून आज सध्या काही नाही. आज एक कलमी कार्यक्रम पक्षवाढीचा. धनंजय मुंडे जर दोषी आढळले तर त्यांचा राजीनामा घेणार. एक असं आपण जरतरच्या गोष्टीवरती भाष्य करण्यापेक्षा आज दीर्घकाळ तो विषय महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मी मगाशी त्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे. अंजली दमानिया सातत्यानं आरोप करतायत धनंजय मुंडेंवर. कालही त्यांनी आरोप केलेत. न्यायालयात जाण्याची भूमिका सुद्धा ते घेणार आहेत असं म्हणतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि ज्या एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे. काल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक विधान केलं की 1 रुपया भिकारी पण घेत नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला. त्यावरून सध्या आता विरोधक टीका करतात. चांगलंच राजकारण तापलेलं. माणिकराव कोकाटांचं वाक्य काय संदर्भात आहे मी पाहिलं नाही, कारण मी काल रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावरती होतो. जरूर मंगळवारी त्यांची माझी भेट होईल, त्यावेळेला त्यांचं कॉन्टेक्स्ट नेमकं काय होता ते समजून घेईन. पण या कॉन्टेक्स्टमध्ये शेतकऱ्यांच्या प्रती उपेक्षित भावनेने त्यांचं वक्तव्य होतं की काय
ते सुद्धा मी त्यांच्याकडनं समजून घेईन आणि मग जरूर त्या बाबतीमधली प्रतिक्रिया देईन. आणि मग आम्ही ज्या वेळेला दर मंगळवारी बसत असतो सगळे मंत्री आमदार, त्यावेळेला या विषयावरती चर्चा करतो. संदर्भामध्ये एक मिनिट, लव्ह जिहादच्या संदर्भामध्ये एक कायदा करण्यासंदर्भात पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीमध्ये एक समिती नेमण्यात आली सरकारकडून. मी आज तेही वर्तमानपत्रामध्ये वाचलं की सरकारने या संदर्भामध्ये महासंचालक पोलीस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. निर्णय सरकारने घेतला आहे. रावसाहेब दानवे असं बोलले की आपला पक्ष एवढा मोठा आहे, आपण थुकलो तरी विरोधक होऊन जातील. कोणी काय वक्तव्य करावं ते काय मला माहीत नाही. रावसाहेब दानवे सुद्धा 6 ते 7 वेळा लोकसभेवरती किंवा एकेकाळी विधानसभेवरती आम्ही एकत्रित काम केलं आहे. परंतु शब्दप्रयोग मात्र प्रत्येकाचे योग्य असावेत, ते सुसंस्कृत असावेत आणि जनतेसंदर्भामध्ये सुद्धा भावना व्यक्त करत असतानाच त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अवमानकारक काही टिप्पणी होणार नाही याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. ठाकरे गटाचे आमदार, शेवट प्रश्न, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे. अपेक्षेप्रमाणे काम करू देत नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे. भास्करराव एका राजकीय पक्षात आहे, दीर्घकाळ तेही कोकणामध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या काय भावना नेमक्या ते ज्या पक्षामध्ये काम करत आहेत ते त्यांनाच त्या बाबतीमध्ये अधिक समजू शकेल. कधी काही भेट झाली तर त्यांना विचारीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.